हॅलो 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 नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रथमतः रंगदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता आणि आई कुलस्वामिनी सर्व देवतांना साष्टांग नमस्कार करून या ठिकाणी स्वर्गीय श्री शंकरसेठ रघुनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सालावतप्रमाणे याही वर्षी सुद्धा या डोंबिवली नगरीमध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव त्याचबरोबर श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे. आणि या भगवंताची नामस्मरण रूपी सेवा करण्याकरता प्रभू रामचंद्रांचे त्या सत्यनारायणचे गुणगान गाण्याकरता या ठिकाणी हा पारंपरिक भजनांचा डबलबारी नक्की सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ज्यांनी सुस्वरस भजन सादर केलं माझे परममित्र आदरणीय श्री गौरव पांचाळ बुवा, त्याचबरोबर त्यांचे पटवादक, तबलावादक आणि त्यांची सर्व कोरस मंडळी आणि मी स्वतः प्रवीण गोपाळ सुतार, मुक्काम पोस्ट पुरळ, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मला पटवाद साथ करतो माझा बंधुराज कुमार रितेश पांचाळ आणि ढगा तबला साथ करतोय माझा मित्र कौशिक मळम आणि माझी सर्व कोरस मंडळी. आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी या भगवंताची नामस्मरण रूपी सेवा करण्याकरता ही सुवर्ण संधी लागून दिला त्याबद्दल प्रथमतः आदरणीय आमचे भरत सुर्वे माऊली यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे संयोजक बाळा परब, लोकसेवा समिती अध्यक्ष बाळा परब माऊली यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व म्हात्रे कुटुंब आदरणीय परशुराम शंकर म्हात्रे, त्याचप्रमाणे आदरणीय श्री श्रीराम शंकर म्हात्रे, त्याचप्रमाणे बळीराम शंकर म्हात्रे या सर्व म्हात्रे कुटुंबांचे मी लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी खास करून बारी ऐकण्यासाठी विठ्ठल रखुमाई ट्रस्ट आजिवली व मुंबई मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय श्री संतोष ढवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक आदरणीय विशालजी नार्वेकर साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे जयेश ढवळे, नरेश ढवळे, त्याचप्रमाणे दत्तात्रय नार्वेकर, सुभाष नार्वेकर, बाबू गव्हाणकर, संजय राणे, सचिन पवार, वैभव आडकर, शशिकांत तेली कुरळगाव, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम देवळेकर, विलास डोंगरकर, सिद्धेश देवळेकर, त्याचप्रमाणे आत्माराम चव्हाण, रुपेश गुरव आणि तुषार तांबे या सर्व मंडळींचे सुद्धा मी लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे याच माझ्या डोंबिवली नगरीची शान त्यांच्या पहाडी आवाजाने या डोंबिवली नगरीतच नव्हे तर कोकणामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला. रत्नागिरी जिल्हा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून आज या डोंबिवली नगरीचे नाव रोशन केले. असे माझे परम मित्र आमचे संजय पवार बुवांकडे जोरदार टाळ्या होऊन देत माऊली. त्याचप्रमाणे माझ्या बाजूला बसलेले माझे मार्गदर्शक विनोद शिंदे माऊलींचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे संतोष नांदस्कर बुवा, गणेश मिस्त्री, हेमंत मिस्त्री, दादा परब माऊली, त्याचप्रमाणे प्रकाश चिले बुवा, त्याचप्रमाणे स्वर्गवासी निशाद चिले उत्कृष्ट ऑलराऊंडर कलाकार आपल्यातून निघून गेला, त्याच्या आत्म्यात चिरशांती लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे युट्यूबर्स आमचे रासम काका, पोलीस निरीक्षक यांचे सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. तसेच प्रशांत देवळेकर, संकेत कदम, निखिल सावंत बुवा आणि आमचे नवनाथ वारंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी पुनश्च एकदा नतमस्तक होतोय. माझ्या मुखातून कोणतं नाव जर राहून गेलं असेल या भजन रसिकांमध्ये, कोण पखवाज वादक असतील, तबला वादक असतील, नाट्यकर्मी असतील, दशावतार कलाकार असतील, भजनी बुवा असतील, अनेक कलेमध्ये जे पारंगत आहेत त्या सर्व कलाकारांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आणि त्या जमलेलं भजन रसिकांना विनम्र अभिवादन करू माझी ग्रामदेवता आई पावनाई पूर्वाच्या चरणी साष्टांग नमस्कार करून गणपती गणरायांच्या चरणी साखर घालून प्रभू रामचंद्रांच्या चरणी लीन होतोय. माझी गुरु माऊली आदरणीय आजी मुळापोळींच्या चरणी साष्टांग नमस्कार करतोय. एक वज्र एक वाणी अशा प्रभू रामचंद्रांना
आमचे संयोजक आणि लोकसेवा समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळा परब माऊलींचा आज वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करा. साहेब तुम्हाला शुभेच्छा देते, उदंड आयुष्य तुम्हाला लाभू देत. त्याप्रमाणे या ठिकाणी दिलीप धुरी माऊली उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आमचे लाडबुवा त्यांच्यासह चरणाशी नतमस्तक होतं. सुंदर भजनाची सुरुवात या ठिकाणी आमच्या गौरव पांचाळ बुवांनी केलेली आहे. आणि सुरुवातीला सांगितलं आयोजकांनी की या ठिकाणी भजनाचे दर्दीर मायबाप प्रशिक्षण आहे. जास्तीत जास्त भजन कसं करता येईल, कसं दाखवता येईल, कसं मांडता येईल, सादरीकरण करता येईल या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण 100% मायबाप प्रशिक्षण हो, तुमची साथ, तुमच्या टाळ्यांची साथ, तुमचा आशीर्वाद त्या गाववाल्याच्या पाठी असू देत. एवढीच प्रामाणिकपणे तुमची इच्छा काय आहे ही कसो काय झाले तरी कसो वडाताण करून गावावरनं मुंबई गेलो माझ्या माका माहिती आहे. तर ही माहेर वशील व्हायची जा. त्यामुळे माझं विलाज नाही, जा जमात तेवढा शिकवणार मी आणि जाणार माझं काम करून. कारण ह्या गावचा पाणी सिलेंडर सपळो तरी चाला, चूल पिटली पण जेवण घाली, लक्षात ठेवा. समजलं ना, त्याच्यात हे काय करणार नाही. संभळचे हळूहळू मजा येणार. काय मी काय त्याचा दुश्मन नाही, त्या तो माझा दुश्मन नाही, आम्ही काही एकमेकाचे वादेली नाही. आता बघा ना, भारत आणि अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे, पण त्यांची हिंमत नाही आमच्या भारतावर युद्ध करण्याची. किती युद्ध करण्याची हिंमत नाही. आमच्या कोकणाच्या तर नादाक लागणारच नाही. ते बाकी सगळा बंद करतील, पेट्रोल डिझेल सिलेंडर बंद करतील, पण आमच्या बरोबर ते आमच्या भानगडीत पडणार नाही. कारण आमच्या कोकणात दैवतांची खाण आहे, लक्षात घ्या. म्हणत जर इले तर 5 लिंबवा, 2 नारळ आणि 5 आंब्याची पानं घेऊन फाशी पुण्यात टाकली. बॉम्ब घेऊन आपोआप पाठी अमेरिकेवर. फाशी आमच्या बघितली, त्यामुळे आम्ही घाबरत नाही. हा भरपूर काय काय बोललो, हळूच फुसकोले उडवला ना मधना. म्हणजे मी नाही तर त्यांनी कडीला वाटली अशी गत त्याची. आता माहिती आहे बघूया हळूहळू 100% सर समोरले काका तुमच्या पाया पडते, तुमचा त्रास देते, जरा आवाज करा बघ, त्याची लेवल द्या. काय सातत्याने कार्यक्रम चालू आहे. चाटीची पण मॉनिटरला लेवल द्या. या ठिकाणी सृष्टी नाटेकर मोंडगाव बाजारपेठ यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 50 रुपयाचं पारितोषिकाला स्वीकारतोय. धन्यवाद. आणि मला वाटतं मोंड बाजारपेठमध्ये आमची 3 तारीखला संजय पवार बुवा आणि मी हनुमान जयंतीला भारी आहे. त्यामुळे एकटं लागतंय पण जरासा, पण ह्यांच्या पुढे इलाज नाही ना. असू दे. या ठिकाणी नामस्मरण रूपी सेवेला सुरुवात करतोय. ज्या सेवेसाठी आलोय, ज्या प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी आलोय, हरिनामाच्या सेवेसाठी आलोय, ती प्रथमतः परमेश्वराची सेवा सादर करतो या ठिकाणी. आणि जेवढं जास्तीत जास्त जमेल भजन करण्याचा प्रयत्न करतो. 100% तुमचं मनोरंजन करणार, पण मनोरंजन करता करता तुमचे हात कानावरती येतील आणि तुमची मान शर्मेने खाली जाईल. एवढं मात्र वाईट बोलणार नाही, एवढं लक्षात घ्या. कारण मी विदाऊट गुरुचे बनावट केले आम्ही दोन्ही बुवा तर 100% नाही. कारण ज्यांनी परशुराम पांचाळ बुवांच्या शाळेमध्ये ज्यांनी धडे घेतले असे आमचे संतोष शिरशेकर बुवा आणि त्यांचेच हे विद्यार्थी गौरव पांचाळ बुवा. त्यामुळे दोन्ही बुवांना आम्हाला जे गुरु लाभले ते कसे तरी लाभले नाही. कारण गुरुची शिकवणच आहे समोरच्या बुवाला सांभाळून भजन करा. एवढं 100% किंवा मायबाप रसिकांचं मन जिंकूनच आम्ही दोन्ही बुवा भजन करणार. वाईट एकमेकांना काहीच बोलणार नाही. या ठिकाणी सुरुवात करते बघा. या ठिकाणी हे जे मला जे सामान लाभलं आहे हे पूर्ण सेट, हार्मोनियम, पेटी असू देत, जगा तबला, पकवाज. आज खरंच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस जर असेल तर आमचे पवार वैग जोरदार टाळ्या होतो. आज माऊलीचं सगळं सामान आहे. काय मला एवढंच सांगितलं की बुवा फक्त असेच या, बाकीचे काय असेल इतकी मॅनेजमेंट मी करतो. कारण विनोद शिंदे काका पण आणि आमचे पवार मुंबईला आल्याच्यानंतर अजिबात घाबरण्याचं टेन्शन नाही सामानाकडून. त्यामुळे माऊली अशीच माया लोक राहू देत. या ठिकाणी सादरीकरण करतोय.
सारगाम बधनी सा सानी गब मगरी सा सावळ्या विठ्ठला बरसला आवाज द्या रेणुका माता गणपती लंबोदरा गणपती लंबोदरा महादेव शंभो परब्रह्म तो महाविष्णू धरणी माता नीलवर्ण कृष्ण भगवान साष्टांग नमन तुम्हा कुंडलिका वरदे श्री ज्ञानदे पंढरीनाथ गणपती गजानन मंडळी एका गोष्टीचं वाईट वाटलं काय सुरुवात तुमच्याकडे होती बुवा शिवतांडव फरमाईश कोणी दिला त्याची माका गरज नाही त्याचा माका काय फरक पडत नाही काय तुम्ही काय सादरीकरण करताय हे महत्वाचं नाही पण कशा प्रकारे करताय काय किती मात्रेमध्ये गाताय कुठल्या तालामध्ये गाताय याला व्हॅल्यू नाही पण जे गातोय हे कानांना मात्र गोड वाटलं पाहिजे ऐकायला गोड आलं पाहिजे हे महत्वाचं आहे बाबा लक्षात घ्या तुम्ही परमेश्वराची अगदी नावं बदलून भजन करा परमेश्वर हा एकच आहे कशाला जाताय दुरो इथेच पंढरपूर पंढरपूर मला सांगा परमेश्वर म्हणजे कोण हो परमेश्वर म्हणजे साक्षात आपले आई वडील हेच परमेश्वर आहे काय आहे तर आई वडिलांनी आपल्याला जर जन्माला घातलं नसतं तर परमेश्वराला आपण पोचलोच असतो कसं त्या मंदिरा बघतच असती कशी आज मला सांगा हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण करतोय कोणामुळे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे लक्षात घ्या मंडळी का तर आज देवळावरचे कळस मंदिरातील देव आणि आपल्या माता भगिनींच्या कपाळावर जर ठसठशीत कुंकू जर सांभाळला गेला असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे लक्षात घ्या कारण बायकोच्या सुखासाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले बायकोच्या सुखासाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले प्रियसीच्या सुखासाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले पण आपल्या आईच्या स्वप्नात हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच झाले लक्षात घ्या कारण सूर्यनारायण उगवले नसते तर
सुद्धा आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. लक्षात घ्या मंडळी. आणि म्हणूनच हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण करतोय ताटमानेने. याचा सगळा जर सिंहाचा वाटा असेल तर माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक शंभू महाराजे बघा. या ठिकाणी सुरुवात करतोय. इकडे तिकडे आवाजाची गफलत होईल. काय प्रवास लांबचा जवळजवळ 500 किलोमीटरवरून आलोय. काल सुद्धा खारेपाटणला बारी होती, त्याच्या अगोदर रत्नागिरीला बारी होती. आता परत उद्या परवा एक बारी आहे. सलग कार्यक्रम असल्यामुळे थोडा आवाज इकडे तिकडे सांभाळून घ्याल अशी तुमच्या चरणाची विनंती करतोय. या ठिकाणी सुरुवात करतोय बघा. पेटीला आवाज आहे जरा. आवडला मज सखा पंढरीराना, आवडला मज सखा पंढरीराना, चित्त तया विना, चित्त तया विना शांत चित्त तया विना शांत. आवडला मज सखा पंढरीराना, आवडला मज सखा पंढरीराना, आवडला मज सखा पंढरीराना, सखा पंढरीराना, सखा पंढरीराना. शिवतांडव सुंदर प्रकारे घेतलंय बुवानी. मला वाटतं राग बैरागी राग आहे आणि बैरागी रागामध्ये ते शिवतांडव आहे. आणि माऊली खरं सांगते तुम्हाला प्रामाणिकपणे, त्याने एक उद्गार जे काढलेत काय की जर माझं का बुवा बोलले शिवतांडववरून तर मी पुढच्या बारीची सुरुवात भजनापासूनच करेन. भजनापासून कर नाही तर गजरापासून कर. हा जो काय शेण आहे. या ठिकाणी गणेश पुळ उपस्थित एकदा जोरदार टाळ्या होता गणेश पुळ उपस्थिती. काय आहे माऊली लक्षात घ्या. आज गौरव पांचाळ बुवा एक फेमस, म्हणजे मी खरं सांगते चांगलं आहे ते चांगलंच. आज गौरव पांचाळ बुवा फक्त आणि फक्त या शिवतांडव मुळात जो माणूस वर येईल आता बाकी काय लक्षात घ्या. तो बाकी होय मजा मारी जीवाची, इकडे खाली ते तो काय उपयोग नाही. हरी जय जय राम, 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 हरी जय जय राम. राजा राम, राजा राम, कृष्ण हरी, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम.
जय